नमस्कार, मी रिसर्च ॲनालिस्ट अमित पांडे तुमच्या सगळ्यांचं प्रॉफिट युनीच्या या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. तर आज माझ्याकडे मल्टिपल आपले स्टुडंट्सच्या शीट्स आलेल्या आहे. याच्यापैकी मी काही शीट्स शॉर्टलिस्ट केलेल्या आहे ज्याच्यामध्ये स्टुडंट्स जे आहे त्यांना काही ना काहीतरी इश्यूज फेस करताय, जे थोडेफार लॉसमध्ये आहे किंवा काही मेजर लॉसेसमध्ये आहे. तर लॉसेसवाल्या शीट्स जे आहे ते मी आज सगळ्या घेऊन आलेलो आहे आणि आज आपण बघणार आहे की काय एक अशी कोणती गोष्ट आहे जी स्टुडंट्सला लॉसमध्ये घेऊन जाऊ शकते आणि काय गोष्टी आपण बरोबर केल्या पाहिजेत ज्याच्यामुळे आपल्याला लॉस नाही होणार तर आपण प्रॉफिटेबल होऊ शकू. तर लेट्स स्टार्ट विथ दिस फर्स्ट शीट. आपण नाव कोणाचे डिस्क्लोज नाही करतात, आपल्याकडे फक्त हार्ड डेटा आहे. आय होप ज्यांनी शीट सेंड केलेली आहे ती स्वतःची शीट बघून ते ओळखूनच घेतील. तर त्यांच्यासाठी काही टिप्स मी सांगणार आहे की ज्याच्यामुळे त्यांची ट्रेडिंग जी आहे ती इम्प्रूव्ह होऊ शकते. आणि यस, या टिप्स फक्त त्यांच्यासाठीच नाही आहे, तर आपल्या सगळ्या स्टुडंट्ससाठी असणार आहे की जे त्यांना पण हे आयडेंटिफाय करायचं आहे स्वतःच्या शीटमध्ये किंवा स्वतःचं ट्रेडिंग हिस्ट्री बघून की आपण सेम चुका तर करत नाही आहे ना. आणि जर आपण सेम चुका करत असेल तर डेफिनेटली तुम्हाला त्या चुका सुधारवायच्या आहे. तर जर तुम्हाला असे कंटेंट आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा तुमच्या त्या सगळ्या मित्रांसोबत जे ऑप्शन ट्रेडिंगमध्ये लॉस करत आहे आणि त्यांना सांगा की या सगळ्या गोष्टी जर तुम्ही फॉलो केल्या प्रॉपरली, या जर चुका तुम्ही अवॉइड केल्या तर तुम्ही प्रॉफिटेबल ट्रेडर बनू शकता. तर लेट स्टार्ट विथ दिस फर्स्ट शीट. या फर्स्ट शीटमध्ये आपण बघणार आहे 3 ते 4 महिन्याची ही शीट आहे. 4 महिन्याची एक्सेल शीट आहे ज्याच्यामध्ये 4 मंथ्सचे ट्रेड इथे आपल्याकडे दिसत आहेत. सगळ्यात पहिले आपण बघूया, हा जो ट्रेडर आहे ऑप्शन बायर आहे हा ट्रेडर. तर आपल्याला बघायचा या ट्रेडरनी टोटल किती ट्रेड्स केलेले आहेत. तर सगळ्यात पहिले आपण बघूया या ट्रेडरचे टोटल ट्रेड्स किती आहेत. तर आपण जे बघत आहे या ट्रेडरचे जे टोटल ट्रेड्स आहे तुम्ही बघू शकता 298. तर ऑलमोस्ट 300 ट्रेड्स या ट्रेडरनी 3 ते 4 महिन्याच्या टाईममध्येच केलेले आहे. म्हणजे हा ट्रेडर नक्कीच एका दिवसामध्ये 5 ट्रेडपेक्षा जास्त ट्रेड करत आहे, विच इज अ रिस्की थिंग. 5 ट्रेडपेक्षा जास्त ट्रेड जर तुम्ही एका दिवसात करताय तर ही एक तुमची मिस्टेक असू शकते. ऑप्शन ट्रेडिंगमध्ये हार्डली तुम्ही 1 किंवा 2 ट्रेड करायला पाहिजे, हे आपण शिकलेलो आहे. आपले जे रूल्स आहे रूल्समध्ये आपण एक गोष्ट शिकलेलो आहे. इथे रूल्स मी लिहून तुम्हाला देऊन देतो. ऑप्शन ट्रेडिंग रूल्स, ऑप्शन बाईंग रूल्स. ऑप्शन बाईंगचे आपले काही रूल्स आहे, हे रूल्स जर फॉलो केले तर खूप चांगल्या प्रकारे आपण डिसिप्लिनने ट्रेड करू शकतो. पहिला रूल काय आहे की पहिल्यांदा आपल्याला फक्त डेली 1 ट्रेड करायचा आहे. डेली 1 ट्रेड, डेली 1 ट्रेड करायचा आहे. समजा या ट्रेडमध्ये आपल्याला प्रॉफिट झाला तर आपल्याला त्या दिवशी टर्मिनल बंद करायचा आहे, त्याच्या दिवशी दुसरा ट्रेड नाही करायचा. जर या ट्रेडमध्ये आपल्याला झाला लॉस, जर या ट्रेडमध्ये आपल्याला लॉस झाला फर्स्ट ट्रेडमध्ये, तर आपल्याला करायचं आहे सेकंड ट्रेड. सेम डेला आपल्याला काय करायचं आहे, सेकंड ट्रेड. सेकंड ट्रेडमध्ये आपल्याला प्रॉफिट झाला, प्रॉफिट झाला तर आपल्याला बंद करून टाकायचं आहे ट्रेडिंग. डेली 1 ट्रेडमध्ये प्रॉफिट झाला तर ट्रेडिंग बंद. जर फर्स्ट ट्रेडमध्ये आपल्याला लॉस झाला तर आपण काय करणार, सेकंड ट्रेड. सेकंड ट्रेड याच्यामध्ये समजा प्रॉफिट झाला आपल्याला तर आपण करून टाकणार ट्रेड बंद. या ट्रेडमध्ये जर आपल्याला लॉस झाला तरी पण आपण काय करणार, ट्रेड क्लोज. ओके, तर हे रूल आपल्याला फॉलो करायचा. ऑप्शन बाईंगमध्ये सगळ्यात पहिले काय करायचं, आपल्याला एक ट्रेड करायचा आहे, त्याच्यामध्ये प्रॉफिट झाला तर व्हेरी गुड, तर ट्रेडिंग त्याच्यानंतर नाही करायचं. जर पहिल्या ट्रेडमध्ये लॉस झाला तर आपण सेकंड ट्रेड करणार. त्या ट्रेडमध्ये प्रॉफिट झाला तर आपली ट्रेडिंग बंद, त्या ट्रेडमध्ये लॉस झाला तरी ट्रेडिंग बंद. तर हा आपल्याला डिसिप्लिनचा पहिला रूल आहे जो आपल्याला फॉलो करायचा आहे आणि तो इथे आपल्याला फॉलो झालेला नाही दिसत आहे. तर लेट्स सी, आता आपण एकदा चेक करू या ट्रेडरची जी आहे ती ॲक्युरेसी किती आहे. आपण इथे बघू शकतो या ट्रेडरला 1,51,000चा लॉस झालेला आहे फक्त 4च महिन्यामध्ये. म्हणजे हा ट्रेडर काहीतरी एक सिव्हिअर मिस्टेक करत आहे. पण त्याच्यासाठी आपल्याला हे पण तर बघावं लागेल, ऑप्शन ट्रेडिंगमध्ये नॉर्मली जी ॲक्युरेसी असते ते 35%ची ॲक्युरेसी आपण पकडून चालतो. तर आपल्याला पहिले हे बघायचं आहे की 298 या ट्रेडरनी ट्रेड केलेले आहे, त्या ट्रेडरची ॲक्युरेसी किती आहे. तर ॲक्युरेसी कॅल्क्युलेट करायसाठी आपण पहिले इथे फिल्टर लावू ग्रेटर दॅन 0, म्हणजे प्रॉफिट ग्रेटर दॅन 0. म्हणजे आपल्याला बघायचं की ट्रेडरनी प्रॉफिटवाले ट्रेड किती केलेले आहेत 298 पैकी. तर इथे आपण बघू शकतो टोटल 148 ट्रेड जे आहे
148 काउंट जो आहे या ट्रेडरचा प्रॉफिटेबल ट्रेडिंगचा काउंट जो आहे तो 148 ट्रेड्समध्ये ट्रेडरनी प्रॉफिट केलेला आहे. 148 ट्रेड म्हणजे 150 ट्रेडमध्ये लॉस आहे आणि 148 ट्रेडमध्ये प्रॉफिट आहे. म्हणजे ट्रेडरची जी ॲक्युरेसी आहे ही 50% आहे. 50% ऑप्शनमध्ये ॲक्युरेसी मिळवणं इज नॉट अ जोक. याचा असा अर्थ आहे की ट्रेडर जो आहे ट्रेडरकडे ॲक्युरेसी तर आहे. आपण हे तर नाही म्हणू शकत की ट्रेडरकडे ॲक्युरेसी नाही आहे. ट्रेडरकडे ॲक्युरेसी चांगली आहे आणि ट्रेडर जो आहे तो चांगला ट्रेडर आहे. चांगला ट्रेडर असताना सुद्धा 1.5 लाख रुपये नुकसान करून बसलेला आहे. याचं रिझन काय आहे? एक रिझन असू शकते की मॅक्सिमम ट्रेड्स जे ट्रेडरनी जे ट्रेड केलेले आहे ते खूप जास्त ट्रेड केलेले आहे. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आपण इथे बघू शकतो क्वांटिटी. आपण एकदा ट्रेडरच्या क्वांटिटीकडे बघूया. ओके, इकडे काही हे झालेलं आहे, कॉलम्सकडे नका बघू. ही जी आहे ही ट्रेडरची क्वांटिटी आहे. तर तुम्ही ट्रेडरची क्वांटिटी बघू शकता. बँक निफ्टीमध्ये 300 क्वांटिटी म्हणजे ऑलमोस्ट खूप जास्त लॉट. त्याच्यानंतर तुम्ही वापस बघू शकता बँक निफ्टीमध्ये, फिन निफ्टीमध्ये 1200 क्वांटिटी, फिन निफ्टीमध्ये 800 क्वांटिटी. तर ट्रेडरनी जे आहे ते मोठ्या क्वांटिटीजमध्ये ट्रेड केलेले आहे. सो लेट्स सी ट्रेडरचे नुकसानवाले ट्रेड पण आपण बघू. लेस दॅन झिरो म्हणजे नुकसानवाले ट्रेड आहे. तर आपल्याला हे बघायचं आहे की ट्रेडरनी मोठ्या मोठ्या क्वांटिटीमध्ये ट्रेड. इकडे तुम्ही बघू शकता ट्रेडरची क्वांटिटी 5325 क्वांटिटी बँक निफ्टीमध्ये आणि त्या एकाच दिवशी ट्रेडरनी 1 लाख रुपये नुकसान केलेलं आहे. म्हणजे ट्रेडरनी हा जर एक दिवस जरी अवॉइड केला असता तर 1.5 लाखापैकी 1 लाखाचं नुकसान तर त्याचं एकाच दिवशी झालेलं आहे. टोटल त्याला 1.5 लाख नुकसान आहे. त्याच्यापैकी 1 लाख नुकसान त्याला एकाच दिवशी झालेलं आहे, ज्या दिवशी त्यांनी बँक निफ्टीमध्ये 5325 क्वांटिटी ट्रेड केल्या. याचा अर्थ काय आहे की ट्रेडर जो आहे तो ओव्हर ट्रेडिंग करत आहे. अनादर इथे 1650 क्वांटिटी 82,000 रुपये नुकसान. तर हे दोन नुकसान जर आपण 2 दिवस जर ओव्हर ट्रेडिंगचे 2 दिवस काढून टाकले तर आपण बघू शकतो ट्रेडर प्रॉफिटेबल झाला असता. 1500 क्वांटिटी 12,000 नुकसान. तर यस, ट्रेडरनी मोठे मोठे लॉसेस बुक केलेले आहे. 1-1 लाखाच्या वरचे लॉसेस बुक केलेले आहे आणि त्याचं रिझन जे आहे ते मोठ्या मोठ्या क्वांटिटी ट्रेड करणं हा एक मोठा रिझन आहे ज्याच्यामुळे ट्रेडरनी लॉस केलेला आहे. इथे पण बघू शकता 1000 क्वांटिटी 23,000 रुपये लॉस. त्याच्यानंतर काही ट्रेड्स आपल्याला बघायचे की ट्रेडरनी किती लॉस केलेला आहे आणि किती क्वांटिटी ट्रेड केल्यामुळे तो लॉस झाला. तर इथे आपण बघू शकतो यस 2 ते 3 मोठे मोठे दिवस जर ते ट्रेडरच्या लॉस जर्नीमधून काढून टाकले तर ट्रेडर जे आहे त्याला प्रॉफिटेबल व्हायला जास्त टाईम लागला नसता. तर मी या ट्रेडरला फक्त एवढंच सांगेल की यस अवॉइड दीज मेजर क्वांटिटीज ट्रेड करणं. हे जे 5-5 हजार क्वांटिटी ट्रेड करणं चालू आहे बँक निफ्टीमध्ये, याला जर कुठेतरी तुम्ही कंट्रोल केला तर डेफिनेटली जे आहे तुम्ही प्रॉफिटेबल ट्रेडर होऊ शकता. तुमची ॲक्युरेसी चांगली आहे, 50% ॲक्युरेसी आहे. ओव्हर ट्रेडिंगवर कंट्रोल करणं खूप गरजेचं आहे. आणि हेच मला तुम्हाला दुसरं सांगायचं की जर तुम्ही आपले रूल फॉलो केले तर तुम्ही ओव्हर ट्रेडिंग कधी करणार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही बघू शकता की ट्रेड्सला कधी पण कॅरी नाही करायचं. तर तुम्ही इथे बघू शकता ट्रेडरनी 1 लाख रुपये लॉस तर केलेला आहे, पण जर तुम्ही पाहिलं तर 40 रुपयाचा 20 रुपयाला विकलेला आहे. 40 रुपयाचा प्रीमियम 20 रुपये म्हणजे स्टॉप लॉस फक्त 20 पॉईंटचा आहे. 20 पॉईंटच्या स्टॉप लॉसमध्ये 1 लाख रुपयाचा लॉस जर होत असेल याच्यावरून तुम्ही ओळखू शकता की क्वांटिटी किती ह्यूज झाली होती. तर असं नाही करायचं आहे. बाकी तुम्ही बघू शकता की 141ला बाय केला, 120ला एक्झिट, 146ला बाय केला, 80ला एक्झिट. तर स्टॉप लॉस एक डिसेंट आहे. 50, 60, 70, 80 पॉईंटचे स्टॉप लॉसेस जे आहे ते डिसेंट आहे. पण तुम्ही इकडे बघू शकता की काही ट्रेड्समध्ये जे आता जसं आपण बघू शकतो लेट्स सी या मोस्ट ऑफ द ट्रेड्स इंट्राडे. ते ट्रेडरची गोष्ट चांगली काय आहे की ट्रेडरनी जे ट्रेड केलेले आहे ते इंट्राडे ट्रेड केलेले आहे. म्हणजे इंट्राडे ट्रेडमध्ये ॲक्युरेसी जी आहे ती जास्त येते. हे तुम्हाला आता दिसून येत असेल की लॉसेसवाले ट्रेड्स जे आहे ट्रेडर मोठे मोठे लॉसेस नाही घेत. म्हणजे जर या ट्रेडरनी क्वांटिटीला जर आपल्या कंट्रोलमध्ये आणलं तर ट्रेडर स्टॉप लॉस लावतो. ट्रेडर बाकीचे रूल्स फॉलो करत आहे. फक्त एक मेजर रूल क्वांटिटीवर कंट्रोल नाही आहे, त्याच्यामुळे हे लॉसेस फेस करावं लागले. आणि तुम्ही बघू शकता
जिथे ट्रेडरनी सगळ्यात जास्त क्वांटिटी ट्रेड केली तिथेच मोठे लॉसेस झाले आणि हे 2 लॉसेस जर आपण सिस्टममधून काढून टाकले तर ट्रेडर आज 30 ते 40,000 प्रॉफिटमध्ये असता. तर येस, हे तुम्हाला अवॉइड करायचं. तर लेट्स सी, आता या ट्रेडरचं तर संपला. दुसरे ट्रेडर आपण बघूया, की आता आपण एक दुसरी शीट बघूया. लेट्स सी ही शीट कोणाची आहे, नाव आपण डिस्क्लोज करणार नाही आहे, पण या शीटमध्ये आपण बघू शकतो ही शीट जी आहे ती पण 1 एप्रिलपासून 1 ऑगस्टपर्यंत आहे. पण या शीटमध्ये सगळे ट्रेड जे आहे ते फक्त जुलै आणि जूनचे आहे, म्हणजे हे 2 महिन्याचेच ट्रेड आहे फक्त. तर टोटल ट्रेड्स किती केलेले आहे हे आपण बघूया. टोटल ट्रेड्स आहे 124. 2 महिन्यामध्ये 124 ट्रेड, म्हणजे डेली 3पेक्षा जास्त ट्रेड हा ट्रेडर करत आहे. तर जर डेली 3पेक्षा जास्त ट्रेड करत आहे, आणि इकडे पण बघून घेऊया आपण, इकडे अजून एक शीट आहे ऑप्शनची, मे बी याच्यामध्ये ट्रेड्स किती आहे. ओके, याच्यामध्ये 166 ट्रेड्स आहे आणि तिकडे 124 ट्रेड, म्हणजे हे ट्रेडर जे आहे ते पण एक खूप जास्त ट्रेड करत आहे. तर लेट सी टोटल या ट्रेडरला लॉस किती आहे, प्रॉफिट किती, लॉस किती आहे हे बघूया आपण. तर टोटल जर आपण बघितलं तर 166 ट्रेडच्या नंतर ट्रेडरला फक्त 12,000 रुपयाचा नुकसान आहे. तर याचा अर्थ जो आहे तो ट्रेडर जो आहे तो चांगला ट्रेडर आहे. 160-170 ट्रेड नंतर पण यांची कॅपिटल हे प्रोटेक्ट करू शकत आहे. फक्त 12,000 रुपये लॉस केलेला आहे. तर ट्रेडर जे आहे ते चांगले ट्रेडर आहे. फक्त आता यांनी काय चुका केल्या, या चुका आपल्याला बघायच्या आहेत. सगळ्यात पहिले आपण ट्रेडरची ॲक्युरेसी कॅल्क्युलेट करू. तर लेट सी ग्रेटर दॅन 0, 166 मध्ये ग्रेटर दॅन 0 वाले ट्रेड्स किती आहे हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचे आहे. तर कॅल्क्युलेट करत करत आपण बघूया. 166 मध्ये 80 ट्रेड्स जे आहे ते ग्रेटर दॅन 0 आहे. 80 ट्रेड्स जे आहे ते ग्रेटर दॅन 0 आहे, आणि लेस दॅन 0 वाले आपण ट्रेड जर कॅल्क्युलेट केले तर लेस दॅन 0 वाले ट्रेड 86 आहे. म्हणजे या ट्रेडरची ॲक्युरेसी पण एक्झॅक्टली 50% आपल्याला ट्रेडरची ॲक्युरेसी मिळत आहे, की 166 पैकी 80 ट्रेड प्रॉफिट आणि 86 ट्रेड्समध्ये लॉस केलेला आहे. नाऊ लेट सी ट्रेडरची क्वांटिटी बघू आपण एकदा. ट्रेडर काय बरोबर करतात ते तुम्ही बघू शकता. क्वांटिटी जी आहे ती स्टेबल क्वांटिटी आहे. तर येस, या ट्रेडरनी क्वांटिटीला कंट्रोल केलेला आहे. या ट्रेडरकडे ॲक्युरेसी पण आहे. येस, डेफिनेटली या ट्रेडरकडे ॲक्युरेसी आहे. या ट्रेडरनी क्वांटिटीला पण कंट्रोल केलेलं आहे. म्हणजे हा ट्रेडर जो आहे तो याच्याकडे चांगला चान्स आहे की नियर टाईममध्ये हा ट्रेडर प्रॉफिटेबल होईल. फक्त आता ॲक्युरेसी यांची 50% आहे. जर यांची ॲक्युरेसी 70% झाली तर हे ट्रेडर जे आहे नक्कीच प्रॉफिटेबल होऊन दाखवतील. नेट सी, आता अजून एक गोष्ट आपल्याला बघायची की ट्रेडरकडे ॲक्युरेसी आहे, ट्रेडरनी क्वांटिटीवर कंट्रोल केलेला आहे, तर ट्रेडर लॉसमध्ये का आहे. तर मी नाही म्हणणार 12,000, 166 ट्रेड केल्याच्या नंतर जर कोणाला 12,000 रुपये लॉस असेल तर त्या लॉसला मी लॉस नाही म्हणणार. ट्रेडर जो आहे तो नेट चालू आहे, कधी पण 1-2 ट्रेडमध्ये वापस पॉझिटिव्हमध्ये येऊ शकतो. सो ट्रेडरला फक्त प्रॅक्टिसची गरज आहे आणि समजून घेण्याची गरज आहे की जसं इथे ट्रेडरनी मल्टिपल इंडेक्सेस ट्रेड केलेले आहे. बँक निफ्टी, मिड कॅप निफ्टी, निफ्टी, सेन्सेक्स, इकडे जर आलो तर स्टॉक्स. तर येस, बँक म्हणजे ट्रेडर जे आहे त्यांचा फोकस जो आहे तो मल्टिपल इंडेक्सेसवर आहे. मी फक्त एक सजेशन देईन, छोटंसं सजेशन, ट्राय करून बघा. तुम्ही जे करत आहे बरोबर करत आहे. ट्राय करून बघा की पुढचे येणारे 2 महिने फक्त एकाच इंडेक्सला पकडून तुम्ही ट्रेड करणार, तर मे बी तुम्हाला जो रिझल्ट आहे तो चांगला मिळू शकतो. एकदा हे ट्राय करून बघा आणि त्याच्यानंतर मग आपण वापस डिस्कस करूयाच. पण ट्रेडरनी जे आहे चांगली ॲक्युरेसी मेंटेन केलेली आहे. एक गोष्ट मी फक्त नोटीस केली आहे यांच्या ट्रेड्समध्ये की यांनी प्रॉफिट छोटे छोटे बुक केले, नुकसान पण छोटे छोटे बुक केले. जर यांनी आता रिस्क रिवॉर्ड रेशो प्रॉपर फॉलो करणं चालू केला तर रिस्क रिवॉर्ड रेशो काय असतो की फॉर एक्झाम्पल आपण 1 रुपयाची रिस्क घेत आहे तर मिनिमम 2 रुपयाचा, किंवा 1 रुपयाची रिस्क घेत आहे तर 1 रुपयाचा रिवॉर्ड आपल्याला भेटला पाहिजे. जर ही गोष्ट यांनी फॉलो केली तर डेफिनेटली मी बघू शकतो की येणाऱ्या टाईममध्ये हे प्रॉफिटेबल नक्की होतील. मला यांच्याकडून खूप जास्त होप्स आहेत. तर लेट सी, आता ही शीट पण आपण क्लोज करूया. नेक्स्ट शीट, ही शीट आपण बघूया. या शीटमध्ये काय झालेलं आहे, या शीटमध्ये आपण बघू शकतो टोटल प्रॉफिट अँड लॉस 4,000 रुपये लॉस आहे ट्रेडरला आफ्टर 41 ट्रेड्स. तर ट्रेडर जे आहे ऑलरेडी
चांगली ट्रेड करत आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19. तर 40 ट्रेड्सपैकी ऑलमोस्ट 20 to 23 ट्रेड्समध्ये प्रॉफिट आहे आणि 18-19 ट्रेडमध्ये लॉस आहे. तर ट्रेडरची ॲक्युरेसी ऑलमोस्ट 50%ला क्रॉस केलेली आहे. फक्त ट्रेडरनी जे प्रॉफिट बुक केलेलं आहे आणि नुकसान बुक केलेलं आहे हे पण कमीच आहे. ओके, तर या ट्रेडरला पण मी कॉंग्रॅच्युलेशन्सच म्हणेल की यस, तुम्ही जी प्रॅक्टिस करत आहे ती कंटिन्यू करत राहा. आणि मी बघू शकत आहे की तुम्ही प्रॉपर वेवर आहे, प्रॉपर पाथवर तुम्ही ट्रेड करत आहात. क्वांटिटी वाईज जर आपण बघितलं, ओके, तर यांनी क्वांटिटी इथे मेन्शन नाही केलेली आहे, पण जेवढे यांचा प्रॉफिट लॉस झालेला आहे, जो कन्सिस्टंट तुम्ही प्रॉफिट लॉस बघू शकता, याच्यावरून आपण एक गोष्ट तर नक्की आयडेंटिफाय करू शकतो की यांनी क्वांटिटी प्रॉपरली एक क्वांटिटीमध्येच ट्रेड केलेला आहे. लॉट, अच्छा, इथे लॉट साईज यांनी दिलेला आहे, तुम्ही बघू शकता 1 2 1 2, इथे 4 आहे, म्हणजे मे बी यांनी 2 ट्रेड केले असेल त्या दिवसात, त्याच्यामुळे 4 आहे. पण तुम्ही बघू शकता क्वांटिटी जी आहे ती एकदम कॉन्स्टंट क्वांटिटी आहे. तर हे ट्रेडर पण जे आहे, मी म्हणू शकतो की हे ट्रेडर लवकरच प्रॉफिटेबल होतील आणि मला यांच्याकडून पण खूप होप्स आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स मी यांना म्हणेन. 4000 लॉस इज नथिंग. तुम्ही जे आहे लवकरच रिकवर करणार. मे बी त्यांनी जी शीट पाठवली त्याच्यानंतर आत्तापर्यंत त्यांनी रिकवर केलेला पण असेल. लेट्स गो टू नेक्स्ट ट्रेडर. नेक्स्ट ट्रेडरकडे बघूया आपण की यांच्या शीटमध्ये किती ट्रेड्स आहेत टोटल. तर यांच्या शीटमध्ये बघू शकतो टोटल 52 ट्रेड्स यांनी केलेले आहे आणि यांचा जो प्रॉफिट लॉस आहे तो पण आपण एकदा चेक करूया की 52 ट्रेड्सच्या नंतर 292 रुपीज प्रॉफिट आहे. म्हणजे हे ट्रेडर जे आहे एक्झॅक्टली आता प्रॉफिटेबल ट्रेडर झालेले आहे. मे बी प्रॉफिट तुम्ही म्हणू शकता, पण 52 ट्रेड्स नंतर पण यांना नुकसान होत नाही. आता यांना जे आहे प्रॉफिट करण्यापेक्षा जास्त इम्पॉर्टंट आहे की कसं तुम्ही मॅक्सिमम ट्रेड करून पण नुकसान जे आहे त्याला अवॉइड करू शकता. एकदा तुम्ही ते शिकलात तर प्रॉफिटेबल तर तुम्ही होऊनच जाणार. इथे तुम्ही बघू शकता ट्रेडरचे 27 ट्रेड्स प्रॉफिटेबल आहे, म्हणजे मोर दॅन 50%ची ॲक्युरेसी आहे आणि ट्रेडरला ही ॲक्युरेसी आता वाढवता पण येईल. क्वांटिटी पण तुम्ही बघू शकता. तर तुम्ही एक गोष्ट नोटीस केली असेल, जी फर्स्ट शीट होती ज्याच्यामध्ये 1.5 लाख रुपये लॉस होता, त्या शीटमध्ये आणि बाकीच्या 3 शीटमधला डिफरन्स तुम्ही बघू शकता की बाकीच्या 3 लोकांनी क्वांटिटीवर कंट्रोल केला. ॲक्युरेसी सेम आहे. फर्स्ट शीटमध्ये पण 50% ॲक्युरेसी होती, बाकीच्या 3 शीटमध्ये पण 50% ॲक्युरेसी आहे. आणि मी तुम्हाला हेच म्हणेल की ऑप्शन ट्रेडिंगमध्ये 50% ॲक्युरेसी जर तुम्ही अचीव करू शकलात तर यस, यू हॅव डन अ फॅन्टॅबलस जॉब. तुम्ही एक खूप चांगला जॉब केलेला आहे आणि आपले सगळे स्टुडंट्स जे आहे ते खूप चांगला जॉब करत आहेत. आता फक्त मी फक्त नुकसानवाल्या शीट्स जे एकदम थोड्या काही बेसिक अंडरस्टँडिंग जर त्यांनी वाढवली, स्वतःची मार्केटबद्दलची अंडरस्टँडिंग वाढवली, डेफिनेटली येणाऱ्या टाईममध्ये हे सगळे ट्रेडर्स तुम्हाला प्रॉफिटेबल होऊन दाखवतील, याचा मला पूर्ण कॉन्फिडन्स आहे. कारण हे राईट पाथवर आहे. तर तुम्हाला पण बघायचं आहे की तुम्ही राईट पाथवर आहे का, तुम्ही ट्रेड शीट मेंटेन करत आहे का, तुम्ही क्वांटिटी फॉलो करत आहे का, तुम्ही रूल्स फॉलो करत आहे का, तुम्ही स्टॉप लॉस टार्गेट फॉलो करत आहे का. तर या सगळ्या गोष्टी जर तुम्ही फॉलो करत असाल नक्कीच तुम्ही प्रॉफिटेबल ट्रेडर होणार. तर आजच्या सेशनमध्ये आपण या 4च शीट घेणार आहे. आय होप तुम्हाला कळलं असेल क्वांटिटी कॉन्स्टंट ठेवणं किती इम्पॉर्टंट आहे ट्रेडिंग करताना. तर आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. तुम्ही सांगा तुम्ही काय चुका करत होत्या आणि त्या सुधारवण्यासाठी तुम्ही काय स्टेप्स घेता हे कमेंटमध्ये नक्की मेन्शन करा. थँक्यू एव्हरीवन. बाय बाय.